इगतपुरी शहरातून जो विविध जे गावखेडे आहेत त्या गावखेड्यांवर जिथून बसेस जातात तो हा इगतपुरी बस स्थानकाचा पूर्ण परिसर आहे. तसं जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या परिसरात जे आहे खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे. अनेक ठिकाणी जे आहे ते खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं आहे, तर अनेक ठिकाणी जो आहे तो चिखल जमा झालेला आहे. पहाटे आणि सकाळच्या सुमारास जे विद्यार्थी विविध गावातून येतात किंवा आपल्या शाळा आणि कॉलेज जातात ते विद्यार्थी अनेकदा घसरून पडल्याच्या घटनाही येथे घडलेल्या आहेत. गेल्या 2 वर्षांपासून आमदार निधीतनं या बसस्टॉपचं जे नूतनीकरणाचं काम सुरू झालेलं आहे आणि हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची माहिती आहे ते येथील स्थानिक नागरिकांनी दिलेली आहे. आपल्याबरोबर येथील काही स्थानिक नागरिक आहेत जे रोज इथून जे आहे मार्गक्रमण करतात. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकी समस्या काय. भाऊ काय सांगाल? ॲक्च्युली इगतपुरी हे एक महत्त्वाचं बाजारपेठ असं स्थान आहे आणि इथे नेहमी वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात असते. परंतु एस टीचं 1.5 ते 2 वर्षापासून हे काम चालू आहे. परंतु एक खड्ड्यात एवढं आहे की येणाऱ्या जाणाऱ्या पब्लिकला रस्त्याचा अंदाजसुद्धा येत नाही. खड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात पडले. गाड्या ज्या चालतात पहाटेचे लोक रात्री येतात 1:30ला इथून पुन्हा गाडी सुटते. त्याच्यानंतर रस्त्यात खड्ड्यात नाही आणि पाय घसरून पडतात. अनेकांना अशा दुखापती होतात. तरी एस टी महामंडळाने आणि याच्यावरती जे कार्य करणाऱ्यांनी लवकरात लवकर याचा सोक्षमोक्ष लावून लवकरात लवकर काम कसे सक्सेस होईल याकडे लक्ष घालावे. जे खड्डे आहेत हे खड्डे त्वरित बुजवण्याची जी मागणी आहे ही येथे जे प्रवासी आहेत आणि जे ग्रामस्थ आहेत त्यांनी केलेली आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.